आज आहे ना, मी नाश्त्याला बनवायला घेतले होते गुलाबी थालीपीठ. म्हटलं बघूयात तरी कसे लागतात ते. तर सगळ्यात आधी आहे ना 2 बीट घेतले, त्याच्यावरची साल काढून छान असं किसून घेतलं. अर्धी वाटी आहे ना मोड आलेले मूग घेतले होते, ते सुद्धा मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलं. किसलेल्या पिठामध्ये मोड आलेले मूग, त्याचबरोबर बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे 1 वाटी इतकं ज्वारीचं पीठ आणि वरतून थोडेसे पांढरे तीळ सुद्धा टाकलेले आहेत. हे सगळं छान एकजीव करून घट्टसर पिठाचा गोळा तयार करून घेतला. थालीपीठाच्या कपड्यावरती आहे ना एक करत सर्व थालीपीठ आहे ना असे छान थापून घ्यायला सुरुवात केली होती आणि बघू शकता जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही, मध्यम आकारामध्ये मी थालीपीठ छान असे थापून घेतले आणि गरम गरम तव्यावरती आहे ना तेल लावून दोन्ही बाजूने छान असे शेकून घेतले होते. सॅलडमध्ये जर तुम्हाला नुसतं बीट खायचा कंटाळा येत असेल ना, तर हे थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण की बीटाचे किती फायदे आहेत ते आपल्याला माहितीच आहे. हे गरम गरम थालीपीठ आहे ना असेच खायला सुद्धा खूप छान लागत होते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.